या कलशाची उत्पत्ती कुठून झाली तर समुद्र मंथनामधून. तुम्ही समुद्र मंथन कधी ऐकलं असेल. कशासाठी समुद्र मंथन केलं होतं तर देवांची शक्ती नाहीशी झाली, ती शक्ती परत यावी म्हणून दुर्वासा ऋषींनी देवांना सांगितलं तुम्ही समुद्र मंथन करा, त्यामधून जे अमृत निघेल ते जर अमृत तुम्ही प्राशन केला तर तुमची शक्ती परत येईल, बरोबर ना. पण आता कुठलंही जर कार्य करायचं असेल तर सहजासहजी होतं का कार्य. आता उदाहरणार्थ इथे समजा आपल्याला हा विधी करायचा आहे, तुम्ही डायरेक्ट उठले आणि इकडे आले आणि बसले असं झालं का नाही. तुमचं मंडळ यासाठी खूप कष्ट घेतले असतील, बऱ्याच गोष्टी त्यांना कराव्या लागल्या असतील, तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तयारी करावी लागली असेल. तशाच या समुद्र मंथनामध्ये सुरुवातीला काय झालं तर हलाहल नावाचं विष निघलं. म्हणजे संकट सुद्धा चांगल्या गोष्टीच्या सोबत येत असतं. मग हलाहल नावाचं विष हे निघल्यानंतर ते पचवण्याची शक्ती फक्त भगवान शंकरामध्ये होती. म्हणून सर्व देवांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली की हे भगवान शंकरा हे विष आहे ते तुम्ही प्राशन करून तुमच्या कंठामध्ये स्मित ठेवावं. म्हणून भगवान शंकरांनी कंठामध्ये स्मित केलं ते विष आणि तेव्हापासून भगवान शंकरांना आपण नीलकंठ म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर दुसरा जो कलश निघाला त्या समुद्र मंथनामधून तो हा तीर्थाचा कलश निघाला. याला वर्ण कलश किंवा तीर्थ कलश म्हणतात. यामध्ये आणखी काय सांगितलं आहे सप्त नद्या सप्तसागर यांचं सुद्धा तीर्थ सांगितलेलं आहे, यांचं पाणी सांगितलेलं आहे. माझा पवित्र कलश समुद्र मंथनामधून निघाला. पण देवांना तोही नको होता. देवांना काय पाहिजे होतं तर अमृत पाहिजे होतं. म्हणून सर्व देवांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की भगवान विष्णू देवा हा कलश तुमच्याकडे धारण करून तुम्ही ठेवावा. म्हणून म्हणतात विद्रुतो विष्णूंना सेवम, म्हणजे स्वतः भगवान विष्णूंनी हा धारण केलेला असा पवित्र कलश आहे. मग आता या कलशाचं करायचं काय म्हणून भगवान विष्णूंनी काय केलं तर पूजेमध्ये या कलशाला स्थान दिलं आणि सांगितलं की जिथे कुठे हा कलश पूजला जाईल त्या ठिकाणी सदैव समृद्धी नांदेल, त्या ठिकाणी सदैव लक्ष्मीचा वास राहील. तेव्हापासून हा पूजेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण कलश पूजला जातो. मग नंतर परत आणखी पुढे समुद्र मंथन करताना तिसरा जो कलश निघाला तो अमृताचा कलश निघाला, जे की सर्व देवांनी अमृत प्राशन केलेलं आहे. मग आता हा पवित्र कलश आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कलशामध्ये कुठल्या कुठल्या देवतांचं स्थान आहे की नाही. हात जोडायचे, कलशाला प्रार्थना करायची, नमस्कार करायचं, सांगायचं आमच्या या सोसायटीमध्ये आमच्या या मंडळामधील प्रत्येक व्यक्तीवरती सदैव आपला अखंड कृपाशीर्वाद राहू द्या. आमच्या सर्वांच्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य समृद्धी लक्ष्मी या गोष्टींचा वास राहू द्या. ओम